तर काय म्हणते आपली फॉलो करणारी पब्लिक, चला तुमच्या पाटीलला न विसरता फॉलो करून घ्या यार, कारण की तुमच्या पाटीलचा जोश जास्त होता यार आज. आणि गाईज आज आपण गेलो होतो नाशिकच्या मानाच्या राजाला, म्हणजेच आपल्या अशोक स्तंभावर. आणि हो, डेकोरेशन तर खूपच सुंदर केलं होतं, डायरेक्ट महाराजासारखं. आणि मला असं वाटत होतं की मी राजाच्याच दरबारात आलोय. आणि गणपती बाप्पाचं नीट प्रकारे दर्शन झाल्यानंतर मी निघालो दुसरे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि बाप्पांच्या दर्शनासाठी क्राऊड तर खूपच आलेला होता. आणि आपण थोड्याच वेळात नाशिकच्या मानाच्या राजाला पोहोचलो. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक तर खूपच आलेले होते. पण ठीक आहे गाईज, गणपती बाप्पा आले म्हणून आपल्या नाशिकात थोडीशी शांतता आहे, कारण की गणपती बाप्पा विघ्न अर्थ आहे, विघ्न सगळे टाळून देतात गणपती बाप्पा. तुम्हाला काय सांगू गाईज, हा पोरगा एवढा सुंदर दिसत होता ना, मानो गणपती बाप्पाने आशीर्वाद दिलेले याला. आपण थोड्याच वेळात नाशिकच्या चिंतामणीला गेलो होतो. नाशिकची शान म्हणजेच आपल्या चिंतामणीचा मान. आणि इथला देखावा तर खूपच सुंदर केलेला होता, मानो की मी जसं घोड्याच्या शर्यतच आलेलो आहे. आणि मी आपल्या बाप्पाला नीट डोळे भरून पाहून घेतलं आणि मी थोड्याच वेळात आपल्या बाप्पाचं दर्शन केलं. दर्शन करून तर मला खूप प्रसन्नासारखं वाटलं. बाप्पांचं दर्शन करायला खूप सारे जण पण आलेले होते. उद्यापासून या सर्व जागा रिकामा वाटते आणि परत तीच नॉर्मल लाईफ चालू होऊन जाईल. पण ठीक आहे गाईज, पुढच्या वर्षी आपण परत एकदा धूम करू. तोपर्यंत तुमच्या पाटीलला फॉलो करून घ्या आणि कमेंट्स मध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया.